नमस्कार, मी अजित चव्हाण. जनरेशन नेक्स्ट मध्ये आपलं स्वागत. राज्याचे विधानसभेमधले विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राजकीय वारसदार रक्षा खडसे यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. त्यांचं आपण जनरेशन नेक्स्ट मध्ये स्वागत करूयात. रक्षा, आपलं स्वागत आमच्या या कार्यक्रमामध्ये. खरं तर तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये घडलेल्या एका मोठ्या अपघातानंतर तुम्ही स्वतः सावरत असतानाच अनेकांना सावरण्याचा निर्णय घेतला आणि एकनाथ खडसेंच्या राजकीय वारसदार म्हणून पुढे येण्यासाठी अत्यंत खंबीरपणे पावलं टाकत तुम्ही राजकारणामध्ये आलात. किती मोठं आव्हान वाटतं? हे नक्की माझ्यासाठी आव्हान आहेच, कारण की आज एवढी मोठी जो अपघात माझ्यावर झालेला आहे तो अतिशय म्हणजे प्रत्येक म्हणजे आयुष्यातला मेन पार्ट म्हणजे आपण लाईफ पार्टनर ज्यांना म्हणतो आणि ते गमावणं म्हणजे खूप मोठं दुःख असतं. पण जेव्हा मी आधी पण राजकारणात होते, आमची सगळी फॅमिली याच्यात आहे आणि जेव्हा मी समाजामध्ये जाते आहे आणि तेव्हा माझ्यासारखे कितीतरी स्त्रिया अशा आहे की ते या अपघातात त्यांचे पण म्हणजे असे दुःख त्यांच्या पुढे पण आहे. आणि जेव्हा मी फिरते तेव्हा मला असं जाणवतंय की आज आपण उभं राहिलो यांच्यासाठी तर आपण कितीतरी पटीने यांची मदत करू शकतो आणि समाजाला खरं माझ्यासारख्या लोकांची गरज आहे. आज मला सपोर्ट करणारे माझे सासरे आहे, म्हणजे आपले विरोधी पक्षनेते एकनाथरावजी खडसे आहात, माझे घरचे बाकी फॅमिली मेंबर आहात. पण अशा स्त्रिया आहे की त्यांना सपोर्ट करणारं कोणीच नाही आहे. त्यांचे मुलं आज रस्त्यावर येण्यासारखी परिस्थिती आहे. आणि जर मी नक्की राजकारणात माझ्याकडनं जेवढं काय होईल मी नक्की समाजासाठी करेल असं मी ठरवलेलं आहे. सरपंच पदापासून तुमची राजकीय कारकीर्द सुरू झाली. खरं तर अगदी राजकारणामधले सगळे बारकावे आता तुम्ही शिकून तयार झालात. तुम्ही आता शिक्षण सभापती आहात, आरोग्य सभापती आहात, जिल्हा परिषद सदस्य आहात. हे सगळं काम करत असताना स्थानिक पातळीपासून आल्याचा किती फायदा झाला? त्याचा खूप फायदा आहे, कारण की जेव्हा आपण डायरेक्टली कोणत्या पदावर जातो आपल्याला एवढे एक्सपिरियन्स नसतो आणि जेव्हा खरं आपण जे काम करत असतो, तुम्ही आमदार व्हा, खासदार व्हा, तुम्ही एक स्थानिक लोकांसाठी काम करत असता, त्यांच्या विकासासाठी काम करत असता. आणि जेव्हा तुम्ही खालून वरती जाता म्हणजे सरपंच पदापासून जाता तर तुम्हाला तिथल्या बेसिक गोष्टी माहीत असतात की गावामध्ये कोणत्या गोष्टीची गरज आहे, आज लोकांना कोणत्या प्रॉब्लेममध्ये कोणते प्रॉब्लेम फेस करत असतात, म्हणजे पाण्यापासून, रस्त्यापासून, गटारी म्हणा किंवा शाळेचे काही आरोग्याचे जे प्रॉब्लेम आहेत. आणि जेव्हा हे प्रॉब्लेम घेऊन आपण काम करत असतो तेव्हा आपल्याला खूप मोठा त्याचा फायदा होतो. आणि जेव्हा जिल्हा परिषदमध्ये येतो, जिल्हा परिषदमध्ये पूर्ण जिल्ह्याचं नियोजन होत असतं, त्यावेळेस आपल्याला कळतं की ह्या छोट्या छोट्या गावांमध्ये कशाची जास्त गरज आहेत. अनेक आमदार झाल्यानंतर किंवा खासदार झाल्यानंतर आपण अजून जास्तीत जास्त त्या कामासाठी प्रयत्न करू शकतो चांगल्या पद्धतीने. जिल्हा परिषदेमध्ये आता काम करत असताना तुम्ही शिक्षण सभापती झालात. जिल्हा परिषदेच्या या सगळ्या कामकाजात वचक कसा बसवला? मी जेव्हा सरपंच होती तेव्हा आमच्या गावामध्ये आज म्हणजे भाऊंच्या माध्यमातून बरेचसे विकासाचे कामं झालेले. त्यावेळेस माझ्यासमोर खूप मोठा प्रश्न होता की मी ह्या गावासाठी काय केलं पाहिजे. तर त्यावेळेस आमच्या घरासमोरच जिल्हा परिषदची शाळा आहे. त्यावेळेस मी विचार केला जर आपल्याला खरं देशाचा विकास किंवा राज्याचा विकास, गावाचा विकास जर करायचा असेल तर त्याची सुरुवात एक शाळेपासून झाली पाहिजे. जर शाळेतले विद्यार्थी शिकलेले असले तरच आपला देशाचा विकास होऊ शकतो असं मला वाटतं. म्हणून मी तिथे जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये KG1 KG2चे क्लासेस चालू केले, म्हणजे स्कूलच चालू केली. तिथे सगळं त्यांना जे प्रायव्हेट स्कूलमध्ये असतं त्याच्या फॅसिलिटी आमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून मी तिथे दिल्या. एक प्रायव्हेट टीचर ठेवली आणि आज ते मुलं एकदम चांगल्या रीतीने तिथे अभ्यास करू शकतात. आणि आज ते जे प्रायव्हेट स्कूल्स आहेत इंग्लिश मीडियम त्या पद्धतीने त्यांचं सगळं पुढचं वाटचाल होते. आणि त्यानंतर लकीली मी 2011 मध्ये जिल्हा परिषदची सभापती झाली. त्यावेळेस मी ठरवलं, त्यावेळेस मला ह्या गोष्टी माहिती होत्या. त्यावेळेस मी पूर्ण जिल्ह्याला आवाहन केलं की आपण आपल्या जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये सेमी इंग्लिश चालू करायची आणि त्याला मला चांगला सपोर्ट रिस्पॉन्स पण भेटला. आणि आज जिल्ह्यामध्ये जवळपास 100 सेमी इंग्लिशच्या स्कूल चालू आहेत. आणि मला असं वाटतं की प्रायव्हेट स्कूलकडे आज जो लोकांचा म्हणजे जातोय कौल की आज नाही प्रायव्हेट स्कूलमध्येच मुलांनी जायला पाहिजे, पण माझं असं मत आहे की जिल्हा परिषदमध्ये असे कितीतरी शिक्षक आहेत चांगले की ते मुलांना चांगल्यातलं चांगलं तिथे शिकू शकतात. रक्षा खडसे, राज्याच्या राजकारणामध्ये आता 50% महिलांचं आरक्षण आहे. अनेक महिला नेत्या आता राज्यस्तरावरती सक्रिय होत आहेत. तुम्ही देखील राज्यस्तरावरती सक्रिय व्हायला इच्छुक आहात का? एकनाथ खडसेंच्या राजकीय वारसदारमधून तुम्ही पक्षामध्येही आणि लोकप्रतिनिधी म्हणून देखील राज्य पातळीवरती सक्रिय व्हायला इच्छुक आहात का?
हो नक्की, याचा फायदा मला होणारच आहे. कारण की जे बाबांनी काम केलेलं आहे ते तर लोकांपुढे आहेच, की त्यांनी एवढ्या वर्ष म्हणजे 30 वर्षापासून जे असते मतदारसंघात काम करत आहात, जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये काम करतात, त्याचा बेनिफिट तर मला डेफिनेटली होणारच आहे. म्हणजे ह्या 6 महिन्यापासून मी पण प्रत्येक गावांमध्ये जाते, लोकांच्या भेटी घेते आणि झेडपीच्या माध्यमातून मी बरेचसे आरोग्याचे प्रॉब्लेम म्हणा किंवा शिक्षणाच्या बाबतीत मला असं वाटतं की मी माझं परफॉर्मन्स चांगलं केलेलं आहे तिथे. पक्ष पातळीवरती आपण जर बोलायचं झालं तर जळगाव जिल्ह्यामधून एक महिला देशाच्या राष्ट्रपती झाल्या. या जिल्ह्याला महिला नेत्यांचा मोठा वारसा आहे. तर राज्यस्तरावरती करिअर करावं आपण किंवा पक्षामध्ये करिअर करावं अशी तुमची इच्छा आहे. त्याला कशी सुरुवात करणार आपण? काय तुमच्याकडे प्लॅन्स आहेत की राज्यस्तरावरती जर सक्रिय व्हायचं झालं तर तुमची त्यासाठी तयारी आहे का? हो आहे, नक्कीच. जेव्हा मी एक महिला म्हणून तिथे मला मी प्रेझेंट होणार आहात, तर मग अशा बऱ्याचशा महिलांच्या अशा बऱ्याचशा समस्या आहे की ते अजूनही बरेचसे कामं जे महिलांचे आहे ते पेंडिंग आहे. तर नक्की मला तो चान्स भेटला तर मी त्या संधीचं सोनं करेल, एवढं सांगते. तुम्ही ग्रामीण भागामध्ये आता सध्या अगदी तळागाळापासून काम करता आहात. एक महिला म्हणून साहजिकच तुमच्या संवेदना इतर नेत्यांपेक्षा जास्त असतील महिलांच्या प्रती. नेमक्या काय अडीअडचणी दिसतात? तुम्हाला घराणेशाहीचा वारसा आहे म्हणून तुम्ही राजकारणामध्ये सक्रिय झालात, पण सर्वसामान्य महिलेला आता 50% आरक्षणानंतर तरी हे सोपं आहे राजकारणात सक्रिय होणं? नाही, कसं जे महिलांनीच ठरवलं पाहिजे आधी. तर जर तुम्हाला खरंच राजकारणात यायचं असेल आणि काही समाजासाठी करायचं असेल तर तिथे तुम्ही नियम ठरवले पाहिजे, ना की तुमच्या घरच्या लोकांनी ठरवले पाहिजे. कारण की आज 50% आरक्षण जरी असलं, आज महिलांची संख्या वाढते पण त्यांचे अधिकार नाही वाढत आहे. आज आम्ही जिल्हा परिषदमध्ये बघतो की 50%पेक्षा आमच्या महिला जास्त आहे, पण नेहमी म्हणजे आता माझ्या कमिटीवर महिला आहे पण नेहमी त्यांच्या घरचे मध्ये म्हणजे हे करत असतं. तर त्यांनी ते थोडं कुठेतरी थांबवलं पाहिजे की तुम्ही महिलांना स्वातंत्र्य दिलं पाहिजे की ते स्वतः निर्णय घेऊ शकतात. तेवढं सक्षम त्यांना केलं गेलं पाहिजे. ते यशोदाचं ट्रेनिंग दिले जातात, आम्हाला तिथे बोलवतात, पण आमच्या महिलांसाठी ते पॉसिबल होत नाही की तिथे जाऊन आम्ही ट्रेनिंग घ्यावं. तर ह्या ट्रेनिंग जर त्यांनी तालुक्या प्लेसवर जर अरेंज केलं तर याचा जास्तीत जास्त फायदा महिलांना होऊ शकतात आणि त्यांच्यामध्ये तेवढी ताकद येऊ शकते की ते स्वतः कोणत्याही प्रश्नावर किंवा कशा समस्यावर ते स्वतः डिसिजन घेऊ शकतात. तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये तर तुमचं काम सुरूच आहे, पण राज्यामध्ये आता सध्याची परिस्थिती आहे, महिला सबलीकरण किंवा महिलांच्या बाबतीमधली राज्यामधली जी परिस्थिती आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे? या राज्यात महिलांच्या सुरक्षिततेसाठी सरकारनं आणखी काही उपाययोजना करायला हव्या? हो नक्कीच करायला पाहिजे. कारण की आपण बघत असतो की आज महिला पण प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत आणि ते काम पण प्रत्येक क्षेत्रात करत आहे, पण जेवढं प्रोटेक्शन महिलांना दिलं गेलं पाहिजे ते आज भेटत नाही आणि सरकारने अजून जास्तीत जास्त त्याच्यात प्रयत्न केले पाहिजे. आणि कसं आहे, आणि असं नाही म्हणता येणार की सगळ्याच गोष्टी प्रोटेक्शनने होतील, तेवढी मेंटॅलिटी लोकांची पण बदलली गेली पाहिजे. सगळ्यात मेन मुद्दा तो आहे की लोकांनी आपली मेंटॅलिटी चेंज तिथे केली पाहिजे की सगळ्यांनी तुम्ही एक महिला आहे म्हणून तिला आज तिच्यासोबत छळ करताय हे घडायला नको. तिलाही आज तेवढाच रिस्पेक्ट मिळाला पाहिजे तिथे. तुम्ही तुमचे निर्णय स्वतः घेता की त्याच्यामध्ये एकनाथ खडसेंचा हस्तक्षेप असतो काय? नाही, मी माझे निर्णय स्वतः घेते आणि जेव्हा मला असं वाटतं की इथे त्यांचे निर्णय घ्यायची गरज आहे तेव्हा मी नक्की विचारते. आणि त्यांनी कधी आजपर्यंत मला असं सांगितलं नाही की रक्षा तू हे कर, हे असं चुकीचं. जेव्हा मी चुकते किंवा मला गरज वाटते की नाही आज आता मला त्यांना विचारायची गरज आहे तर नक्की मी तेव्हा विचारते. पण जास्तीत जास्त मी माझ्या यानेच करते कारण की मी स्वतः फिरते, स्वतः बघते, त्याच्यावरनं मला कळतं की आज ह्या माणसाला काय डिसिजन दिलं पाहिजे आणि इथे काय समस्या आहे तर त्याच्यावर आपण काय उत्तर दिलं पाहिजे. खरोखर महिला किती खंबीरपणे एखाद्या कामाला जर ठरवलं तर ती उभं राहू शकते हे जाणवतोय रक्षा खडसे यांच्याशी बोलताना. आपल्या वैयक्तिक आयुष्यात आलेलं दुःख विसरून त्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये सक्रिय झाल्या. त्यांच्याशी बोलणार होतो आणखी काही ज्याच्या राजकारणामध्ये किंवा पक्षीय राजकारणामध्ये पण तुम्ही सक्रिय होऊ इच्छिता का? हो नक्की, कारण की तिथे पण गरज आहे. आज आपण बघतोय की महिलांच्या समस्या खूप आहे आणि मला असं वाटतं की जोपर्यंत तुमच्याकडे अधिकार राहणार नाही तोपर्यंत तुम्ही ठोस निर्णय महिलांसाठी घेऊ शकत नाही. आता तुम्ही अगदी ग्रामीण भागापासून काम करता, या सगळ्यामध्ये खरोखर प्रामाणिकपणे महिलांना संधी दिली जाते असं वाटतं तुम्हाला?
नाही, आज फक्त महिलांची संख्या वाढत चालली आहे. 50% आरक्षण आहे असं आपण म्हणतो. पण परिस्थिती तशी नाही आहे की आज महिला जरी सरपंच असल्या पण तरी कारभार ते स्वतः बघत नसतात. त्यांचे जे घरचे असतात तेच बघत असतात. पण ही परिस्थिती मला असं वाटतं की बदलली गेली पाहिजे. कारण की महिलांमध्ये तेवढी ताकद आहे. जर त्यांनी मनात ठरवलं की आपल्याला करायचं आहे, ते करू शकतात आणि पुरुषापेक्षा जास्त चांगल्या रीतीने ते काम तिथे करू शकतात. तुम्ही स्वतः वैयक्तिक तुमच्या भागामध्ये यासाठी काही प्रयत्न करताय का की असं व्हावं, महिलांनी राजकारणामध्ये थेट यावं, स्वतः काम करावं? हो, नक्कीच. कारण की आता आमच्याकडे म्हणजे आता मी जिल्ह्यावर आहे सध्या, तर आमच्याकडे आहे की तालुक्याची जी महिलांची कार्यकारी ती तुम्ही गठीत करा. तर माझा हाच प्रयत्न तिथे असतो की महिला फक्त नावं म्हणजे येण्यासाठी नावं नका देऊ. जर ती महिला खरंच ऍक्टिव्ह असेल, ती खरंच फिरणार असेल तरच तिला पुढे करा. मग ती असं नाही की कोणाची सून आहे, कोणाची मुलगी आहे म्हणून नका करू. राजकारणामध्ये काम करत असताना पुरुषांपेक्षा महिला नेत्या जास्त संवेदनशील असतात असं वाटतं का? हो, नक्की असतात. कारण की जे एक महिला घरात असते तिला कळत असतं की आज जे बेसिक गोष्टी असतात त्या महिलांपासूनच सुरू होत असतात. की पुरुष फक्त म्हणजे बाहेरच्या गोष्टी तर सांभाळत असतात, पण आज महिलांना माहीत असतं की आज पाण्याची काय अडचण आहे, विजेची काय अडचण आहे, मुलांना शाळेत घेऊन जायचं तिथे काय अडचण येते. जेव्हा ती बाहेर कामाला जाते तिथे ट्रॅव्हलिंगचा म्हणा किंवा जे प्रोटेक्शन म्हणा, तिथे या सगळ्या गोष्टी तिच्याशी निगडीत असतात. म्हणून तिला या गोष्टीची सगळ्या गोष्टींची जाणीव असते आणि ते काम करताना तिला या गोष्टीची जाणीव असल्यामुळे ती कोणतेही काम करताना ते चांगल्या रीतीनेच ती पार पाडते. तुम्ही राजकारणामध्ये सक्रिय झाल्यानंतर काय अनुभव होता तुमच्यासाठी? हा सगळा नवा अनुभव होता का की राजकारणामध्ये वेगवेगळे डावपेच असतील किंवा एक स्वतःचा दरारा असेल असा ठेवावा लागतो का? आणि एक महिला म्हणून वेगळे काही अनुभव आले का? तुमच्याकडे घराणेशाहीचा वारसा तर आहेच, पण मग तुम्हालाही असा दरारा किंवा धाक काम करून घेण्यासाठी ठेवावा लागतो? हो, तो म्हणजे जरी आज बाबांचं नाव आहे, वारसा जरी असला, पण तरी एक स्वतःची इमेज आपल्याला नक्कीच ठेवावी लागते. कारण की आपली काम करण्याची पद्धत, कारण की आपण दरवेळेस आपल्या घरच्यांचा सपोर्ट तर नाही घेऊ शकत की माझं हे काम नाही झालं तुम्ही फोन करा. तिथे आपली स्वतःची आपण तेवढी पॉवर डेव्हलप केली पाहिजे. कारण की ते फार गरजेचं असतं. कारण की असं नाही की सगळ्याच ठिकाणी तुम्ही तुमचे अधिकार वापरा, पण जिथे गरज पडते तर तिथे नक्कीच वापरले गेले पाहिजे. एकनाथ खडसेंच्या पाठीमागे राज्यामधल्या मोठा वर्ग आहे. खानदेशात ज्या भागामधून एकनाथ खडसे प्रतिनिधित्व करतात तिथे मोठ्या प्रमाणावरती त्यांना मानणारा सगळा वर्ग आहे. या सगळ्यांना नेतृत्व देण्यासाठी तुम्ही सक्षम आहात? नक्कीच प्रयत्न करेल की जे आजपर्यंत बाबांनी काम केलेले आहे, आज त्यांच्यात जेवढी ताकद आहे तेवढी तर माझ्यात येईल की नाही त्याचं माहीत नाही. पण मी देवाला प्रार्थना करते की माझ्यासाठी एक समाजासाठी काम करणं तीच माझ्या म्हणजे पुढची लाईफ माझी त्याच्यावरच आहे की आज समाजासाठी मला काहीतरी करायचं आहे आणि आज वारसा म्हणून मी नक्कीच ते करण्याचा प्रयत्न करेल. खूप अशा अनेक गोष्टी की ज्या पटकन तुम्हाला बदलाव्याशा वाटल्या असतील, त्याच्यासाठी सत्ता आवश्यक असते, त्याच्यासाठी पॉवर आवश्यक असते. एका महिलेकडे सत्ता आली किंवा महिलांकडे जर सत्ता आली तर हे सगळं जास्त लवकरात लवकर चेंज होऊ शकतं, जास्त लवकरात लवकर बदलू शकतं आणि तेही तरुण पिढीमधल्या, येणाऱ्या पिढीमधल्या. हो, नक्कीच. जेव्हा मी समाजामध्ये फिरते अशा माझ्यासारख्या खूप महिला आहेत आणि ते पण आहेत आणि बरेचसे बाकी छोटे छोटे भरपूर समाजामध्ये प्रॉब्लेम आहेत की त्यासाठी पॉवर असणे खूप गरजेचं आहे. आणि जेव्हा एका महिलाकडे जेव्हा ती ताकद येते तर मला असं वाटतं की वेळ लागेल. कोणती सिस्टीम तुम्ही इमिजिएटली चेंज करू नाही शकत, पण त्याच्यात नक्की म्हणजे फरक पडेल याची मला खात्री आहे. नक्कीच या सगळ्या समाजात महिलांनी जर नेतृत्व केलं तर नक्कीच फरक पडेल असा विश्वास रक्षा खडसे व्यक्त करतायत. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. समाजकारणामध्ये देखील तुम्ही सक्रिय आहात. नेमकी काय सामाजिक कामं उल्लेखनीय अशी तुमच्याकडून आतापर्यंत झाली? विकासाची कामं होतात, पण प्रत्यक्षात एक तरुण आज आपण बघतो की बेरोजगारीपणा जो वाढतो आहे, तरुण पिढीला जे मार्गदर्शनाची खरं गरज आहे ती कुठेतरी आपण तिथे कमी पडतो. आणि एक आमदार म्हणून म्हणा किंवा एक पदाधिकारी म्हणून म्हणा, ती सुद्धा त्यांची पण जबाबदारी असते की तुम्ही त्यांच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. त्यासाठी आम्ही एक फाउंडेशनची स्थापना केली. त्याचं नाव गुरुनाथ फाउंडेशन आहे आणि त्या माध्यमातून आम्ही जस्ट आता त्याला 2 वर्ष झालेले आहे. मागच्या वर्षी आम्ही पूर्ण मतदारसंघातले जेवढे तरुण वर्ग आहे त्यांची एक्झाम ठेवली स्पर्धा परीक्षेसाठी, MPC UPSC साठी, आणि त्या माध्यमातून आम्ही जवळपास त्या एक्झामसाठी 600 मुलं आलेले होते. त्याच्यातनं आम्ही 50 मुलं सिलेक्ट केली. 50 मुलांना आम्ही
ट्रेनिंगसाठी पाठवलं आणि त्याच्यातले 10 मुलं, जे बेस्ट 10 मुलं होते त्यांना सिलेक्ट करून त्यांचा वर्षभराचा जो खर्च होता, म्हणजे ते तुमची ट्युशनची फी म्हणा की तर हॉस्टेलला राहायचं, जेवण वगैरे, कोर्सेसचं जे काही चार्जेस असेल ते सगळं आमच्या फाउंडेशनच्या मार्फत आम्ही केलं. आणि आम्हाला सांगायला खूप आनंद होईल की त्याच्यातला एक मुलगा, गोटे करून त्याचं नाव आहे, तो चांगदेवचा, माझ्या मतदारसंघातला, बाबांच्या मतदारसंघातला आहे. त्याची परिस्थिती इतकी वाईट होती की तो झोपडपट्टीमध्ये राहत होता, की त्याच्या घरात साधा पलंग नाही, काहीच नाही, जस्ट कौले आहे. पण तो मुलगा खरंच चिकाटीने त्याने अभ्यास केला आणि तिथं तो PSI ची एक्झाम पास झाला. आणि ते आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की आम्ही जरी आज 600 मुलांना बसवलं, पण आज त्याच्यातलं एक मुलगा जरी PSI झालं, ते आमच्यासाठी खूप गर्वाची गोष्ट आहे की आज ह्या माध्यमातून चला एक आपल्या तालुक्यातला म्हणा किंवा जिल्ह्यातला मुलगा आज त्या पदापर्यंत पोहोचला. तुमच्या घरामधून, एकनाथ खडसेंच्याकडून किंवा तुमच्या दोन्ही घरांमधून, तुमच्या माहेर सासरमधून किती सपोर्ट मिळतो? तुम्ही राजकारणामध्ये आता सक्रिय झालेले आहात, तुम्हाला पुढे भविष्यात राज्यातही सक्रिय व्हायचं आहे, किती सपोर्ट या दोन्ही घरांमधून तुम्हाला मिळतो? नक्कीच मी आज सगळ्या म्हणजे घरात बघायला गेले तर मी खूप छोटी आहे सगळ्यांपेक्षा, पण मला खूप सपोर्ट भेटतो आज. म्हणजे हे नसताना आज म्हणजे मला कधी असं जाणवलं नाही. माझ्या 2 नंदा आहे, माझा भाऊ आहेत, माझे नंदोय आहेत, सासरे आहेत, सासू आहेत, पण त्यांनी मला कधी त्याची बिलकुल असं मला कधी वाटू नाही दिलं की रक्षा तू एकटी आहे. ते नेहमी म्हणतात तू काही पण कर, आम्ही तुझ्या सोबत नेहमी आहात. आणि त्यांनी मला नेहमी असं पाठबळ दिलंय की मध्ये एक वेगळीच ताकद असते. एखाद्या अपघातातून तुम्ही खूप तत्परतेने सावरताना एका महिलेलाच बघू शकता. तुम्ही देखील या वैयक्तिक आयुष्यातल्या आघातातून सावरलात. आता या सगळ्या पुढे नेमकं तुमचं काय ध्येय असणार आहे राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये? काय करावं, काय नेमकं तुमचं स्वप्न आहे? मला समाजकारांची आवड आधीपासून होती, कारण की ते माझे लग्न व्हायच्या आधी पण माझ्या वडिलांकडे ते आहे की त्यांनी त्या माध्यमातून बरेचसे कामं केलेले आहेत. आणि लग्न झाल्यानंतर परत इथे राजकारण होतं. राजकारणामध्ये मला आधी तर आवड नव्हती, पण मी इथली परिस्थिती बघितल्यानंतर मला असं वाटलं की सगळे राजकारणी लोक सगळे सारखे नसतात आणि खरं समाजाला गरज असते राजकारणाची. आणि जेव्हा तुम्हाला समाजासाठी काम करायचं असतं तेव्हा तुमच्याकडे पॉवर असणं फार गरजेचं आहे. आणि महिलांसाठी मी की मी सपोज मला ती पक्षाने संधी दिलीच तर नक्की मी सगळ्यात आधी जे मला काम करायचं ते महिलांसाठी एक मोठं युनिट उभं करायचं की ज्या माझ्यासारख्या महिला, जे आज माझ्यावर परिस्थिती भरपूर महिलांवर आहे, त्यांच्यासाठी एक मला मोठा प्रोजेक्ट इथे मतदारसंघात चालू करायचा आहे. रक्षा खडसे स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आलेल्या अडचणींना दूर सारून समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये तुम्ही सक्रिय झालात, इतक्या आत्मविश्वासानं सक्रिय झाला आहात. तुम्हाला तुमच्या सगळ्या पुढच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. झी24 ताशी आपण बोललात, आभार. जनरेशन नेक्स्ट मध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास, एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.